अशा प्रकारे ओल्या नारळाची वडी करून पहा। यामध्ये साखरेचे कण अजिबात लागणार नाहीत। खूप मऊ होते ही वडी आणि याच प्रमाणामध्ये केली तर वडी खूप छान सेटही होते। चला तर मग रेसिपी बघूया। माझी एक रिक्वेस्ट आहे, अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। चला तर आता रेसिपी बघूया। मी इथे अर्धा कप साखर घेतली आहे। गॅस ऑन करून एका कढईमध्ये अर्धा कप साखर घालायची आहे आणि त्यामध्ये साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे। याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत। 2 ते 3 मिनिटमध्ये साखर पूर्णपणे विरघळेल। 2 ते 3 मिनिटं याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे, नाहीतर हे तळाला चिटकेल। तर यामध्ये आता आपण 1 कप ओला नारळ घालायचा आहे। तुम्हाला जर वडी पांढरी शुभ्र हवी असेल तर तुम्ही नारळाचा वरचा भाग काढू शकता। मी इथे पूर्ण भाग घेतला आहे। आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये तुम्हाला जर नारळ खवायला वेळ नसेल तर काय करायचं आहे, नारळाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचे। मीही तेच केलं आहे। हे मिश्रण कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर कढईला चिटकू शकतं। स्टार्टिंगला थोडे पातळ वाटेल मिश्रण, पण जसजसे तुम्ही त्याला शिजवाल तसे ते घट्ट होईल। यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वडी जास्त प्रमाणात करायची असेल तर हेच साहित्य वापरायचं आणि हेच प्रमाण वापरायचं, फक्त ते प्रमाण डबल घ्यायचं आहे। 15 मिनिटांमध्ये हे सारण पूर्णपणे तयार होईल। कोणत्याही एका भांड्याला किंवा प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। 20 मिनिटं याला साईडला ठेवायचं आहे। मग एका धारदार उलताण्याने त्याचे वड्या करून घ्यायचे आहेत आणि ते भांडं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे। तुम्ही हे 1 तासासाठी रूम टेम्परेचरला ठेवू शकता किंवा 15-20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवू शकता। अशा प्रकारे नारळाची वडी तुम्ही नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करून बघा। खूप छान लागते ही खायला आणि साखरेचं प्रमाण सेम पद्धतीने घेतल्यानंतर खूप छान होते चवीला आणि कचकचही लागत नाही साखर आपल्याला। आपली नारळाची वडी तयार आहे। एका प्लेटमध्ये काढून तिला छान प्रकारे सर्व करायचं आहे। अशा नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। थँक यू।